राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट 2025 ला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही, उडवाउडवीचे उत्तर दिले. इलेक्शन कमिशन म्हणजे आपल्या आईची, बहिणीची किंवा तुमच्या भाऊची, पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग देणं योग्य आहे का? मग आमच्या आया बहिणीला विचारून यानं व्हिडिओ तिथं कॅमेरे लावले होते का, हा माझा पहिला प्रश्न आहे. जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग हे परवानगी तुम्हाला कोण दिली? हा इलेक्शन कमिशनला माझा पहिला प्रश्न आहे. आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ईव्हीएम मशीन बॅन व्हायला पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये 5:30 वाजता नंतरची 76 लाख वोटिंग झालं. त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. इलेक्शन कमिशन म्हणते का 3600 वर्ष लागल पाहिले. आम्हाला 3600 लागू आलेले का 36,000 लागू? तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही कसे डाटा सॉर्ट आउट करायचा ते आम्ही पाहू. आम्हाला यानं डाटा द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा डाटा मागितला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे. ठीक आहे, तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागितला आहे तो इलेक्शन कमिशननं द्यावा. तुम्ही अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली, त्यांना 6 दिवसात 6 लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो अनालिसिस करून दिला. म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बीजेपीची संगमत आहे. इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजे बीजेपीले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे. जो डाटा राहुल गांधी यांना 6 महिने लागले अनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा.